हाय फ्रेंड्स, कसे आहात? तर आज बनवणार आहे आपण पोटॅटो स्माइली. बटाटे आता सोलून घेते. बटाट्याला शिजवायचे पण नाही आहेत, तेवढेच घ्यायचे आहेत. 4 शिट्टे होत असेल तर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. लय पण मॉइश्चराइज होऊन द्यायचं नाहीये. तर बटाटे सोलून झालेले आहेत. आता ते आपण मॅश करून घ्यायचे. कुस करूनही चालणार नाहीत, कारण लम्स राहिले तर ते स्माइलीज काय व्यवस्थित लागणार नाहीयेत. तर आता बटाटा आपला मॅश करून झालेला आहे. आता त्याच्यानंतर ब्रेडचे क्रम्स करून घ्यायचे आहेत. ब्रेडने मॉइश्चराइज कमी होतं आणि त्यातून क्रिस्पीनेस आणि कडकपणा खूप छान येतो. त्याच्यामुळे ब्रेडचे क्रम्स करून घ्यायचे. हे 3 ब्रेडचे आपण क्रम्स करून घेतलेले आहेत. आता ते ह्याच्यात मिक्स करायचे. खूप जास्त नाही, 2 ते 3च पीसचे ब्रेडचे पीस घेऊन त्याचे क्रम्स करायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. कॉर्नफ्लॉवर सुद्धा बाइंडिंग देतं. चवीनुसार मीठ घालायचे आहे. आणि थोडंसं लाल तिखट एखाद्याला आवडतं, एखाद्याला आवडत नाही. आपल्या चवीनुसार किंवा आपल्याला पसंतीनुसार आपण घ्यायचे आहे. आणि हे सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. हे पोटॅटो स्माइली तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून नंतरही वापरू शकता. लहान मुलं अचानक कधीही मागतात, त्याच्यामुळे हे 1 महिना आरामशीर फ्रीजरमध्ये राहू शकतं. एखाद्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक करून ठेवायचं आहे हे. आता एक बटाट्याचा एक थोडासा भाग आपण यात घ्यायचा आहे. थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेऊन छोटी हिंगाच्या डबीचे झाकण घेतले आहे. हे बघा, थिकनेस 1 इंच होईल एवढी अशी घेतलेली आहे. स्ट्रॉने गोल आकार घ्यायचा आहे. जरा जास्तच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फ्राय केल्यानंतर त्याचा तो आकार दिसला पाहिजे.
थोडंसं कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून घ्यायचं आहे स्ट्रॉला, जेणेकरून हे चिटकणार नाही. आणि आता याला स्माइलीचा आकार द्यायचा आहे. आता याला स्माइलीचा आकार द्यायचा आहे, पण स्टीलच्या चमच्याऐवजी जर समजा प्लास्टिकचा चमचा असेल तर खूपच छान. आणि त्यानंतर त्याला चमच्यालाही कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून घेऊन स्माइलीचा आकार द्यायचा आहे. आणि मागच्या साईडला थोडंसं खाली डीप करायचं आहे, दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून स्माइल दिसली जाईल. त्याला आपण कोणतेही आकार देऊ शकतो, एक डोळा करू शकतो, स्माइल करू शकतो, किंवा रागीटही करू शकतो. कडक झालेले आहेत, पूर्ण कडक होतोपर्यंत पण ठेवायचे आहेत. आणि ते कडक झाल्यानंतर एका प्लास्टिक बॅगमध्ये पॅक करून नंतरही तळण्यासाठी होऊ शकतं. आता त्याच्यानंतर आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे गरम झालेलं आहे तेल, त्याच्यामध्ये आता तळण्यासाठी टाकायचं आहे. तेल खूप गरमही नाही, फुल हाय फ्लेमवर नाही ठेवायचं, मीडियम फ्लेम, लो टू मीडियम फ्लेमला गॅस ठेवायचा आहे. हाय फ्लेमवर ठेवल्यानंतर वरून शिजलेले दिसतील पण आतून खूप कच्चेच राहतील, त्याच्यामुळे मीडियम फ्लेमला ठेवायचं आहे. आणि याला आता तळायला लागल्यानंतर लगेच जाळ्या वगैरे लावायचा नाही, ते मनाने वर येतील, त्याच्यानंतरही त्याला पलटायचं आहे, नाहीतर ते तुटून जातील. हे बघा, हे वर आलेले आहेत. आता याच्यानंतर याला पलटायचं आहे. खूप छान हे स्माइली होतात. मक्केमचे जसे आपण दुकानातून आणतो तसे हे स्माइली तयार होतात. मक्केमचे फ्रोझन पण स्माइली असेच असतात, ते आपण असे फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा वापरू शकतो, त्यालाच फ्रोझन मक्केमचे स्माइली जसे म्हणतात. हे बघा, तळलेले आहेत. आता हे प्लेटमध्ये काढायचे आहेत. थोडंसं नितळून घ्यायचं आहे आणि आता प्लेटमध्ये काढायचे आहे. खूप क्रिस्पी झालेले आहेत. आता हे राहिलेले पण तळायचे आहेत. बघा फ्रेंड्स, राहिलेले पण तळून झालेले आहेत.
काढायचे आणि आता मस्तमध्ये दाखवते. त्याच पोटॅटोच्या पिठाचे आपण फ्राईज पण केलेले आहेत, ते पण तळून घेऊ. एकाच पिठापासून 2 वस्तू झालेल्या आहेत, कोणाला स्माइली तर कोणाला फ्राईज. मुलं आवडीनं खातात, खूप छान लागतं हे. हे पण आपण आता तळून घेऊ. 2 मिनिटं तळू दे. फ्राईज पण तळून झालेले आहेत, कसे टम फुगलेले आहेत. गॅस बंद करतो. बघा फ्रेंड्स, दाखवते. खूप क्रंची स्माइली झालेले आहेत, कसा आवाज येत आहे आणि तोडूनही दाखवते. एकदम पोकळनेस एकदम मस्त दिसत आहेत आणि फ्रेंचही दाखवते. आतून एकदम पोकळ मस्त झालेले आहेत. गरम आहे. एकदम आतून पोकळ आणि क्रंची झालेलं आहे. मस्त झालेत फ्रेंड्स. आणि आता हे आपण टोमॅटो सॉस सोबत खाणार आहोत. कशी झाली डिश नक्की कळवा आणि सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.